ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळात मिशन अंकुर परीक्षेत पहिली दुसरीचे 5431 विद्यार्थी सहभागी। कोल्हापूर जिल्हा मुस्लिम समाज सामाजिक शैक्षणिक सलोखा मंचचा पुढाकार। शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 153 शाळांतील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विकासासाठी मिशन अंकुर गेल्या 2 वर्षापासून इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गासाठी घेण्यात येते। इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत पूर्वतयारी होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद कोल्हापूर आणि पंचायत समिती शिरोळच्या वतीने आयोजित करण्यात येते। जातीय सलोखा व भाईचाराच्या उद्देशाने तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्याबाबतच्या उदात्त दृष्टिकोनातून कोल्हापूर जिल्हा मुस्लिम समाज सामाजिक शैक्षणिक सलोखा मंच मुस्लिम बोर्डिंग कोल्हापूर शाखा तालुका शिरोळचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक यांचे सहकार्य लाभले। आज होणाऱ्या परीक्षेसाठी इयत्ता पहिलीचे 2433 मराठी माध्यम तर 240 उर्दू माध्यम, इयत्ता दुसरी 2518 मराठी माध्यम तर 240 उर्दू माध्यम असे एकूण 5431 विद्यार्थी विद्यार्थिनी परीक्षा दिली आहे। शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एकूण 12 केंद्रातील परीक्षा केंद्रावर परीक्षा संपन्न झाली। यासाठी शिरोळचे गटविकास अधिकारी नारायण घोलप, गट शिक्षण अधिकारी सौ भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभाग प्रमुख अनिल ओमासे, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत, NV पाटील, शिवाजी भोसले यांच्यासह सर्व केंद्रीय प्रमुख, कार्यालयीन स्टाफ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद यांचे सहकार्य लाभले। दरम्यान शिरोळ तालुक्यात शिक्षण विभागामार्फत गुणवत्ता विषयक उपक्रमांतर्गत निपुण भारत अभियानांतर्गत मिशन अंकुर आरंभिक साक्षरता संवर्धन कार्यक्रमातील इयत्ता पहिली दुसरी साठीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्हा मुस्लिम समाज सामाजिक शैक्षणिक सलोखा मंच मुस्लिम बोर्डिंग कोल्हापूर शाखा शिरोळ यांच्या वतीने